मी त्यांना विनंती करतो। तसेच सन्मान सुद्धा आपली इलेक्शनला जागा घ्यावी ही अशी त्यांना विनंती करतो। शुभकार्यानिमित्ताने आजचा शुभारंभ आपण आयोजित केलेला आहे। तरी आयोजित करण्याच्या अगोदर मी कोळी समाजाच्या वतीने आपले कोळी समाज अध्यक्ष सन्माननीय गोविंद वेटफळी यांनी आपली जागा घ्यावी, तसेच उपाध्यक्ष सन्माननीय नरेंद्र वेटफळी यांनी आपली जागा घ्यावी, तसेच कार्यकर्ते सन्माननीय महेंद्र वेटफळी यांनी सुद्धा जागा घ्यावी, तसेच कार्यकर्ते सन्माननीय केशव आगरकर यांनी सुद्धा जागा घ्यावी। विनायक वेटफळी यांना मी अध्यक्षपदासाठी आयोजित केलं आहे, तरी जागा घ्यावी। अध्यक्ष म्हणून विनायक वेटफळी यांचं अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी बसलेल्या मंडळी अनुमोदन देतो। सत्कार मूर्ती सचिन आगरकर यांनी सुद्धा आपली जागा घ्यावी। मंदिर उगत मावले पाया पडे अध्यक्षांच्या पाया पडे। तसेच मेदरीतील आपले जाती बांधव नामदेव पायपळ यांनी सगळ्यांना भेट जागा घ्यावी। आज शुभारंभा दिवशी आपले नवदेव उभ्या नवीन आयुष्यामध्ये नवीन युगामध्ये नवीन जीवनामध्ये पदार्पण होणार आहे। त्या निमित्ताने आपण कोळी समाज धागा कोळी समाज सुद्धा सुरुवात केल्यासाठी एकत्र जमलेला आहोत आणि हा जो प्रसंग आयुष्यातील पहिला प्रसंग असल्या कारणाने त्याला आपण प्रोत्साहन देऊ। व्हिडिओ आहे आपल्याला माहिती आहे, आज सत्कार समारंभ चालू असल्या कारणास्तव आपण या नवदेवाला आपल्या अमोल शब्दामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आपण याच ठिकाणी उपस्थित राहिलोय। पण हे मार्गदर्शन त्यांनी आपल्या कानात घेऊन आपल्या हृदयात उतरून उभ्या आयुष्याची वाटचाल सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या विचाराने तो करेल अशी आम्हाला आपल्या सगळ्यांना खात्री आहे। तर तत्पूर्वी जर पाहुणे श्री प्रकाशजी वेटफळी यांना मी 2 शब्द नवदेव बोलण्यासाठी यांना मी आमंत्रित करत आहे। सर्वप्रथम श्री गणरायांच्या नतमस्तक होऊन आपल्या गावचे आराध्य दैवत श्री दत्तगुरूंना साष्टांग नमस्कार करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज तथा शिवपुत्र राजे संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून आजच्या या उपदेशपर नवरदेव सत्कार समारंभाचे अध्यक्ष सन्माननीय सचिन, तुला उपदेश करण्याचं उद्दिष्ट हे एकच आहे। कारण बघ बाळा, आता ठीक आहे, काही थोडंसं दुःख हे येतच असतं, पण चला आता आज आपलं नातं मिळवण्याचं नातं आहे, त्या उद्दिष्टाने प्रत्येक वेळा तुला टोकत असायचोच। चला एक सुद्धा मी आदरांजली वाहतो आमचे मामा पाया गौरी आगरकर तथा त्यांच्या सौभाग्यवती आई गुलाबबाई आगरकर यांना आदरांजली वाहून भाषणाला सुरुवात करतो। आज या जीवनामध्ये बघा, आज आम्ही इथे उपस्थित आहोत, लग्न कार्यातून आम्ही गेलेलो आहोत पुढे, परंतु त्या कशा हसून खेळून केलं नाही केलं या उद्दिष्टाने ते केले आणि सर्वांना समाविष्ट करून तुला पुढे जायचं आहे। कारण आता येणाऱ्या नववधूच्या सांभाळ करण्यासाठी घरी आई वडील नाही आहेत, तर तुला सगळे कार्य तुला एक्स्ट्रा सांभाळायचे आहेत। त्याबरोबर जी वहिनी असेल, भाऊ आहेत, यांना पण आपल्या सोबत घेऊन त्यांना येणाऱ्या सर्व संकट, लग्न झाल्याच्या नंतर अनेक संकट सुख दुःख येतच असतात, त्याच्यातून त्यांना सुद्धा अनेक आणि आनंदी तुम्हाला पण सांगायचं उद्दिष्ट आहे की आता आई वडील इथे नसल्या कारणाने आई वडिलांचा पूर्ण भार तिला सांभाळून घेऊन, तर यांचं काय सचिनचं काय चुकत असेल तर पहिला ह्याला समजवायचं आहे, तिचं काय चुकत असेल तर तिच्या चुका पुन्हा घालून जर काय त्याला सांभाळून घेऊन
आपल्या आपल्याला सौभाग्यवतीला त्यामुळं जे काय असं तर घरगुती पद्धतीने तिला सांभाळून समजावून तिला आपण आपल्या या प्रभावामध्ये समाविष्ट करून घेऊन कमी आहे खूप काही गोष्टी आहेत अनेक व्यक्ती होणारे आहेत तर तुला लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा देऊ आणि पुन्हा हे तुमचं आयुष्य भरभराटीचं आणि सुखाचं समृद्धीचं जावं असं त्या माऊली सद्गुरूचरणी आणि आई श्री कुळदेवत एकूण आई यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझी जीवनसूत्र थांबवतोय. जय हिंद जय महाराज. मुलाचे मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित आहे सन्माननीय गौतमचंद्र विटकुळे यांना नरेंद्र विटकुळे यांना मी आमंत्रित करत आहे की त्यांनी घेऊ शकतात नवोदय यांना आकर्षित करा. आणि एकविरा मातेच्या त्यांना सगळ्यांना नमस्कार करून मी माझ्या छोट्याशा मला सुरुवात करत आहे. सत्कार म्हणजे काय असतो, सत्कार आपण काय केला जातो, सत्कार यासाठी केला जातो की आपण आपल्या मुंबईच्या गणपत्या जीवनामध्ये आपण कुठे हा प्रवास करत असतो त्याच्यातून आपल्या या वैवाहिक जीवनाचं जे त्याच्यावर सुरुवात देण्यासाठी आपण हा सत्कार आयोजित केला जातो. सत्काराला आपल्या ह्याच्यामध्ये समाजात आज आपण बघितलं तर समाजाची संख्या आज मुंबईमध्ये पुरुष मंडळ जर बघितलं तर 80च्या वरती आहे, तसेच महिला मंडळ बघितलं तर पण 40% आहे. म्हणजे 150च्या आसपास आपली लोकसंख्या असून पण आपण या सत्काराला उपस्थित राहत नाही. आपले योगेश मंडळकर यांना विनंती करत आहे या त्यांना सर्वांना नमस्कार करून सचिनला सांगण्यासारखं तर काहीच नाही, कारण की त्यांनी ऑलरेडी त्याच्या घराचा त्याच्या भावाच्या निमित्ताने घराचा सांभाळ केलेला आहे. त्यामुळे त्याला संसाराबद्दल काय गोष्टी सांगायला माझ्याकडे तरी एवढं काय हे नाही. तर मी सचिनला फक्त लग्नासाठी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द पूर्ण करीत आहे. करण्यासाठी आपल्या समाजाचे मुंबई कार्यकर्ते विश्व आगरकर यांना सचिन आगरकर यांना जे आज तुम्ही समाजाने जो हा सत्कार सोहळा आयोजन केला, तसंच मला एवढंच तुम्हाला सांगणं आहे की जसं इथं त्याच्या सत्काराला तुम्ही सहकार्य दिलं आणि इथं उपस्थिती दाखवली, तसंच पुढे त्याच्या लग्न शुभकार्याच्या 1 दिवस अगोदर सुद्धा तिथं हल्दीच्या समारंभापासून आपण तिथे त्या मंडपामध्ये अशी शोभा वाढवून हीच आम्हाला सहकार्य करावं हीच मी तुमच्या सर्वांसमोर प्रार्थना करीत आहे. जितेंद्र गणेशाला वंदन करतो. तसेच आज ज्या कार्यक्रमानिमित्त आपण इथे जमलो होतो म्हणजे सचिन आगरकर यांचा सत्कार समारंभ, त्यांना मार्गदर्शन करण्यासारखं मी काही एवढा मोठा नाही आहे, तसा अनुभवही नाही आहे. पण थोडंच आहे की सचिनचं एक उत्तम व्यक्तिमत्व आहे, तो सगळ्यांना सांभाळून घेतो. तसेच मी एवढी अपेक्षा करेन की लग्न झाल्यावर सुद्धा येणारी जी वहिनी आहे आमची तिच्यासोबत तू उत्तम प्रकारे संसार करशील अशी अपेक्षा करतो आणि तुला तुझ्या पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा देतो. एवढं बोलून मी मला 2 शब्द बोलतो. त्यांचे आभार माना असे आपले महिला मंडळ ही सर्व इथे हा वेळ म्हणजे त्यांच्या कामाचा असतो आणि तो वेळ बाजूला ठेवून त्यांनी फक्त महत्त्व दिलेलं आहे या सत्कारासाठी. त्यांचे विशेष स्पेशल आभार त्यांनी इथे खूप मोठी उपस्थिती दाखवलेली आहे. तर सचिन तुला म्हणजे सांगण्याचा आमच्याकडे आमच्यापेक्षा वयाने मोठा आहेस तू, तरी सुद्धा उभं राहून इथे आज आम्हाला संधी दिली बोलण्याची म्हणून बोलावं असं वाटतं. कसं आहे की आज हे कलियुग आहे, या कलियुगामध्ये आज एवढा मोठा सन्मान समाजाकडनं मिळणं ही खूप भाग्याची गोष्ट असते. हा सन्मान आणि हा मान आज सर्वांच्याच वाट्याला नसतो. आज तुला आपल्या एकविरा मातेच्या मंदिरामध्ये हा सर्वांना समोर मान भेटतो. हे सर्वजण तुला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे हे तुझं या कलियुगामध्ये खूप मदभाग्य आहे, म्हणून ही तुला संधी मिळालेली आहे आणि हे शुभ आशीर्वाद घेण्यासाठी तू इथे आलेला आहेस आणि इथे सर्व ही मंडळी जमलेली आहे. तर तुला काय सांगण्यासारखं जास्त नाही आहे, कारण तू एक जबाबदार व्यक्ती आहेस. तुला सर्व छोट्या मोठ्या गोष्टी कळतात, सुख दुःख सर्व कळतात, नाती होती तुला सर्व कळतात. पण तुला एवढंच मी एक सांगेन की आज इथे एवढ्या मंडळींनी येऊन ही तुला एक शुभ आशीर्वादाची एक पुष्पमालिका दिलेली आहे आणि सर्व शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेले आहेत. छोटे मोठे
सर्वजण विचार तुझ्यासमोर मांडतायत, तुला मार्गदर्शन करतात. ह्या सर्वांचे मार्गदर्शन तू तुझ्या पुढील जीवनामध्ये, संसारिक जीवनामध्ये त्याचा उपयोग करून ते जीवन तू जगायचं आहे. लग्न म्हणजे हा संसार असतो. संसार म्हणजे एक रथ आहे. ते रथ, त्या रथाची 2 चाकं म्हणजे तू आणि तुझी बायको हे असणार आहे. तर पुढील येणाऱ्याच्या काय अडचणी असतील किंवा पुढील जे जीवन आहे ते तुम्ही सर्व संकटांना, सर्व गोष्टींना तोंड देऊन जे काही इथे मार्गदर्शन तुला मिळते त्या मार्गदर्शनाचा उपयोग करून पुढील संसारीमय जीवन जगायचं आहे. आणि असंच सर्वांबरोबर एक परिचय ठेवायचा आहे की हा समाज आहे आपला, हा समाजाला विसरून कधी चालणार नाही. ही आपली नाती होते ती विसरून कधी चालणार नाही. की हा मान दुसरा कोण देणार नाही किंवा बाहेर किती किंमत मोजली तरी ह्याचं मोल मिळणार नाही. त्यामुळे हा समाज किती छोटा असला तरी याला छोटा न समजता मोठा समजून या समाजाच्या बरोबर राहायचा आहे. आणि ते तर तुला सांगण्याची गरज नाही. तर तुला मी काय जास्त मार्गदर्शन करत नाही, पण तुला पुढील संसारिक जीवनासाठी काही वादविवाद होतात, काही भांड्याला भांडं लागतं. ते भांड्याला भांडं कसं जोडायचं ते स्वतंत्र तुझ्या हातात आहे. उदाहरणार्थ आपले एक परिवार आहे, त्या परिवाराला मुंबईवरून गावी जायचं असतं, तर एक गाडी असते 4 व्हीलर. त्या 4 व्हीलरच्या गाडीमध्ये ड्रायव्हर असतो, तो आपला कुटुंब प्रमुख असतो. त्या कुटुंब प्रमुखाला ती गाडी आपल्या गावापर्यंत मुंबईवरून कशी न्यायची, आणि ती गाडी जात असताना, प्रवास करत असताना काही रस्त्यामध्ये खड्डे येतात, काही प्रसंग येतात. त्या प्रसंगाचं मात करून त्या ड्रायव्हरला आपला परिवार सुखरूप गावी पोहोचवण्याचं काम करायचं असतं. असंच तुझ्या विवाह झाल्याच्या नंतर काही परिवारामध्ये काही वादविवाद होतील, काही भांड्याला भांडं लागेल, ते भांडं कसं जोडायचं ते सचिन दादा तुझ्या हातात आहे. आणि पुढील संसाररूपी जीवनात तुला माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून आणि संपूर्ण खारगाव पोलीस समाजाकडून खूप शुभेच्छा देतो. आणि माझ्याकडून शब्द मंडळाचे सभासद दिनेश पाटील यांना विनंती करतो. तयार होतात लगेच. कधी चान्स भेटत नाही. श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आराध्य दैवत दत्तगुरूंच्या चरणी वंदन करून महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तसेच संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आज सत्कार समारंभ श्री सचिन पाया आगरकर या समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष विनायक नागेश केतोळी तसेच घराचा प्रमुख सन्माननीय नवरदेव सचिन आगरकर यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी समाजाच्या वतीने घरातला प्रमुख म्हणजे अनिल आगरकर यांना 2 शब्दासाठी मार्गदर्शन करावे विनंती करतो. प्रथम श्री गणरायाला वंदन करून मलाही आनंद वाटतो की असे जे आलेत सत्कारासाठी, तसे माझ्या भावाच्या लग्न सोहळ्यासाठी तुम्ही सर्वांनी यावं. त्यांनी भावावरती तुमचे शुभाशीर्वाद मिळावे ही मी मुंबई कमिटीला, मुंबई समाजाला मी विनंती करतोय. तसेच लग्न समारंभ येऊन आम्हाला सर्वांना सहकार्य लावं. आणि आज खूप काय भाषण, खूप सुंदर भाषण दिलं मला, पण मी भाषण करत होतो, पण आता मला खूप माझा कालावधी गेला माझ्यामध्ये. त्याच्यामध्ये बोलण्याचं माझे मी काय आयोजितलं पण नाही की भाषण कसं काय करत, तर थोडकं मोठे मी भाषण करतोय. कारण का भावाला खूप उपदेशन भाषण केलं, खूप सुंदर केलं. अजून कोणी असेल त्यांना उपदेश भाषण पाहिजे, मग उपदेश भाषण तर थोडं मी मगाशी कोणी केलं, भाऊजींनीच केलं की त्यांनी कसं घरामध्ये वावरलं पाहिजे. त्यांनी माझं सुद्धा मला पण वावरता त्याला कसं सावरून घेतलं पाहिजे, तसं खूप सर्वांनी उपदेशन भाषण सुंदर केलं असेल तसं त्याला असे मार्गदर्शन लाभावे. आणि आमच्या लग्न समारंभावर तुमचे सहकार्य लावा ही विनंती करून माझे 2 शब्द मी थोडके संपवतो. जय हिंद. सर्वांना शुभ सायंकाळ. आणि आपल्या कोळी लोकांची कुलदैवता आपली आई माऊली, त्या आई माऊलीच्या एकविरीच्या चरणी नतमस्तक होतो. एक जगात एक म्हण आहे माहिती आहे का, जगाचा मालक एकच आहे. सद्गुरू समर्थ साईनाथ महाराजांनी सांगितलं सत्ता मालिक एक आहे. तो जगाचा समर्थक त्यांनी सांगून ठेवलंय की आई गेली, बाप गेली ना तरी मुलं जन्म सोडत नाही. त्यांची आठवण आहे ना फक्त 4 दिवस आणि आई वडिलांचा एकुलता एक मुलगा जरी गेला ना तरी ते आई वडील जगतात, ते त्याच्यासाठी मरत नाही मरत केले.
मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की ह्या आयुष्यात ना जगणं महत्वाचं आहे, जगणं महत्वाचं आहे, पण ते आपण जगतो कसं हे तुम्हाला प्रत्येक स्वाध्यायामध्ये शिकवतात. म्हणजे तुमची बैठक असू दे, तुमचं धनरेखाचं हे असू दे, तर कुठल्याही प्रकारच्या तुम्ही स्वाध्यायाला, कुठल्याही प्रकारच्या तुम्ही बैठकीला, कुठल्याही प्रकारचं तुम्ही कुठेही जा, तिथे फक्त एकच तुम्हाला शिकवतात की माणूस म्हणून जगा. बरोबर आहे ना, की आपल्या आई वडिलांचं छत्र नसताना पण आज एक माणूस, आता हल्लीचा काळ कसा आहे की बाई चला सगळ्यांचं छत्र नसताना पण मला ती इज्जत, ती मर्यादा, ते सगळं समाजाचं तुम्हाला राखायचं आहे आणि तुम्हाला सन्मान ठेवायचा आहे व्यवस्थित. आणि ते सगळं असताना पण एका जिद्दीने उभा राहिलाय ना, तेवढी सहकार्य, तेवढा तुमचा अनमोलाचा सहभाग त्या लग्न कार्याप्रसंगी आपण सर्व समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की माझ्या भावाच्या त्या शुभ प्रसंगी आपण 20 तारखेला नव्हे तर आपल्या आधीपर्यंत घडत 19 तारखेला आपण 19 तारखेपासून सर्वांनी उपस्थित राहावं ही माझ्याकडून, माझ्या आदर कुटुंबियांकडून सर्वांना एक कळकळीची आग्रहाची विनंती आहे की आपण सर्वांनी या प्रसंगात उपस्थित राहावं ही मला विनंती. धन्यवाद. तुमच्या समाज आज आपण या विभागातील विराजमान देवता आपली कारणाची कुलस्वामी माझी माऊली, आपल्या सगळ्यांची माऊली एकेरी चरणी नतमस्तक होऊन आपली विराजमान देवता दत्तमाऊली यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज मला जे पोलीस समाजाला आपल्या माझे बंधू की चांगल्या प्रसंगी शुभ दिवसाप्रमाणेच आज शुभ योजना निर्मात्याने आपल्या नवदिवस हे 2 शब्दाची मोलाची मागणी करण्यासाठी संधी दिल्याबद्दल माझा बंधू आजचा नवरदेव उद्याचा होणारा संसारिक तर्फे एक संसारामध्ये नौका जो चालवतो तो एक गुणांशी होईल असं म्हणलं तर चालेल. कारण हा संसार साधा राहिला नाही. पहिले दिवस कसे होते ते आपण अजूनपर्यंत इतिहास ते वाचतो, ऐकतो. पण आजची कलियुग आहे, कलियुगामध्ये संसार सांभाळणं म्हणजे साधी गोष्ट नाही. मी नवरदेव एवढी विनंती करतो की हा सगळा समाज मिळेल ना, तो शुभाशुभात मुलाचं मानता, लहान असो मोठा असो छोटा असो, तुझं नातेवाईक असो, त्यांनी मुलाचं मानलं आम्हाला माहिती आहे. आज ओंकार आल्याने सांगितलं की ध्येयाने उभा राहिला, ताकीद करून दाखवतोय. याचा सगळा तुझा विश्वास अगदी ठिकाणी दिसतो. पण माझं म्हणण्याचा उद्देश काय, येणारी जी वधू तुझी अर्धांगिनी आहे, सुख पण तेवढंच दे, दुःख पण तेवढंच दे. मी माझी काका, माझी काकी सगळ्यांचं नातं काय ना तुला पण समजा आणि तुला पण मार्गदर्शन दे, मार्गदर्शन कर. मला सुद्धा माहिती येणारा शुभ आहे, तू पांडुषक आहे, पांडुषक बोलतच आहे. जवळ असून शेवटी काय या ठिकाणी आपली उपस्थिती आपल्या भावाचं, आपल्या मुलाचं शुभकार्य कसं थाटामाटाने वाजत आपल्या गावातून जसं मिळणारं शुभकार्य तसं गावात परत शुभकार्य आपल्या गावामध्ये कसं ही जिम्मेदारी प्रत्येकाने पाळली पाहिजे. मी एवढी विनंती करतो आणि आदरणीय व्यासपीठाला सुद्धा मी विनंती करतो की तुम्ही ही जी उपस्थित दाखवल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानून, महिला वर्गाचे आभार मानून माझे 2 शब्द मी भेटतो यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मार्गदर्शन पहिला प्रथम श्री गंगाला वंदन करून तसेच आपलं जथामध्ये असतं आणि त्या शुभ कार्याचे विषय त्याचंही पहिला पाऊल येते एकमेकांनी पडला त्याबद्दल मी त्याला त्याचं आर्थिक अभिनंदन करतो. व आम्ही जो कोळी समाजाने तुला जे हार व कुंकू दिले ते प्रत्येक हारामध्ये, प्रत्येक धाग्यामध्ये सर्वांचं प्रेम गुंतलेलं आहे. ते प्रेम तुला आम्ही दिलेलं आहे. तर आज मला एकच सांगायचं उद्देश होतं तुला की बघ, पहिला अगोदर तू काही केलं असेल पण आता यापुढे तू म्हणजे होऊ नये. काय सर्व होतो एकदम म्हणजे असं समजलं पाहिजे की मी एक हिरा शोधून काढला आणि त्या हिऱ्यासोबत मी आता राहत आहे. तुला भाग सांभाळायचा आहे, पुढे एक बहीण आहे तुझी, त्या बहिणीचा पण तुला विचार करायचा आहे. तसेच मोठ्या भावाला पण मी विनंती करतो की आता सचिनचं जसं तुम्ही कार्य केलं तुला सांगायचं की सचिन बघ काय माहिती तू प्रत्येक संतानामध्ये तू चांगलं उद्देश करतो. उद्देश संपले. माझे पण मित्र आहेत, माझे मित्र तर एकापेक्षा एक सरस आहेत. माझा काका येणार गाडीवर लोक बसले मी पण वाचू माझ्या घरावर कोणा बघायला बोलत नाही. भाऊ असं कोणाला शिकलो बायको बरी असते. मला मी काय करतो तुम्हाला काय माहिती काय नाही. पण आपल्या मनामध्ये असं सर्व काय आपण आपला तुझं चांगलं राहा, तुझी मुलं चांगलं राहतील. आपली कोळी लोकांची, कोळी काय म्हणजे सर्वांचीच, आपली माता एकविरा मातेची चरणी साष्टांग नमस्कार करून असे सर्व देवी देवतांच्या चरणाची साष्टांग नमस्कार करून कैलासवासी पाया गौऱ्या आगरकर म्हणजे मामा,
तसेच कैलासवासी गुलाबपाय आगरकर यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून सर्वांची नावं घेत आहे. तसेच व्यासपीठावर बसलेले सर्व माजी अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे सहकारी आणि आज जो हा शुभ कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचं निमित्त म्हणून सत्कारमूर्ती परिश्री नाही बोलू शकत कुमार चिरंजीव सचिन पाया आगरकर तसेच या कार्यक्रमाला उपस्थित माझे सर्व बंधू, माझी पत्नी सोडून माझ्या सर्व माता भगिनी आणि सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याला नमस्कार करून सचिनला सांगायची आवश्यकता पुढे म्हणजे आपल्याला हे कार्यक्रम आयोजित केले आहे, पण असं मला नाही वाटत की त्याला सांगायची गरज पडेल पुढे कसं व्हायला पाहिजे. कारण त्यांनी आईवडिलांचं छत्र हरपल्यानंतर दोघाही भावांनी त्यांचं जे काही कर्तव्य होतं आपल्या कुटुंबाप्रती, आपल्या नातेवाईकांप्रती ते पार पाडत आलेले आहेत आणि याच्या पुढे तो नक्की पार पाडेल. कारण आपण सगळ्यांना परिचित आहे सचिन तेंडुलकर, जो मैदानावर जशी संघावर परिस्थिती येईल त्यानुसार तो बॅटिंग करायचा, त्या पद्धतीने सचिन पण पुढे नक्कीच त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक सुखदुःख रूपी चेंडूला तो तोडवणार आहे आणि त्या पद्धतीने तो षटकार किंवा चौकार मारणार आहे. त्यात नक्कीच म्हणजे कोणतंही दुमत नसावं आणि कुठलीही शंका नसावी. तो त्याचा संसार सगळ्या नातेगोत्यांचा मानपान ठेवून उत्तमातला उत्तम पार म्हणजे सुखी समृद्धी करेल ही नक्की विश्वास आहे. तसेच सचिन तुला एवढंच सांगणार की आई वडिलांच्या नंतर खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या तू पार पाडल्यास आणि एक संयम, शांत स्वरूप, नम्रतेने तू सगळे पार पाडलेस. सगळ्या समाजात नातेगोत्यामध्ये सगळ्यांचं मानपान ठेवून याच्या पुढेही तू तसंच राहशील हे नक्कीच विश्वास आहे. तसेच सगळे म्हणतात ना की लग्न झाल्यानंतर मुलगा बदलतो, बायकोचं ऐकायला लागतो, ते पण ऐकावं लागतं. कारण लग्न झाल्यानंतर तुला पती देव म्हटलं जातं आणि देव भक्ताची कधीही म्हणजे निराशा करत नाही. त्या भक्ताचा भाव ओळखायचा झाल्या पाहिजे गोष्टी. त्या भक्ताचा भाव ओळखायचा की तो भाव काय आहे आणि त्यानुसार मग तुझ्याला आशीर्वाद किंवा त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकायचं की नाही ऐकायचं ते नंतर काढू घरी गेल्यावर. ठीक आहे. तर तुझ्या या पुढील वैवाहिक रूपी सुखी संसारासाठी बोलण्याची मला जी संधी दिली कारगाव कोळी समाज अध्यक्षांच्या वतीने, सर्व पंचकमिटीच्या वतीने, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि सर्व इथे सर्वांनी उपस्थिती दाखवली, तशीच उपस्थिती त्याच्या शुभविवाह प्रसंगी दाखवून त्याला दोन्ही वधूवरांना शुभ आशीर्वाद द्यावेत ही सर्वांना विनंती करून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. करण्यासाठी मी सन्माननीय मुंबई मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष माझे दादा गोविंदजी व्यक्ती यांनी श्री सद्गुरू गणेशाच्या चरणी 21 मातेच्या चरणी साष्टांग दंडवत घालून तर मी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी एवढंच आई 21 मातेच्या विनंती करेन की सचिन आणि अनिल तुमच्यावरती जे संकट आले असं कोणत्या आपल्या गावातील कोणत्याच मुलावर संकट आलं नाही आणि त्या संकटाला सामोरे जाण्यासाठी ते तुम्हाला जे सामर्थ्य मिळालं त्याचा तुम्ही असं अनमोल असा हे बोलतात ना काय ते चिर केलं म्हणजे सांभाळलं आणि त्या सामर्थ्यानं तुम्ही एक एक कार्य उचलत गेलं. ते उचलण्यासाठी तुम्हाला अजून सामर्थ्य लाभवण्यासाठी अरुणने सांगितलं त्या विषयावर जाईल की थोडं का होईना पण आपलं नाव कुठेतरी घसरतो. तर ते नाव घसरण्यासाठी आपण जे बालपणात केलेलं मजा मस्ती किंवा कोणतेही तरी काम केलं असेल ते काम दूर सारायचं. कारण आता तू 20 तारखेपासून तारुण्यपणात जातो, तुझं बालपण संपलेलं आहे आता 19 तारखेला किंवा आजच संपलं असं समज आणि तू तारुण्यपणात जाणार आहे. तुझ्या तारुण्यपणात नाव सुखाने आणि समृद्धी जाण्यासाठी तुम्हाला ईश्वराने खूप सामर्थ्य दिले, आमच्यापेक्षा सामर्थ्य दिले असं मी त्या सद्गुरूच्यांनी विनंती करतो आणि तुम्हाला सांगू इच्छितो की हे सामर्थ्य वाया घालवू नका. तुम्हाला अजून खूप काही संधी आहे. जर तुमची एकी असेल दोघा भावालांची आणि नातेवाईकांची तर तुम्ही अजून मोठे मोठे कार्य पार पाडू शकता. आणि त्या कार्य पार पाडण्यासाठी मी माझ्या कोळी समाजातर्फे आणि आई 21 सद्गुरूच्यांनी प्रार्थना करेन की तुम्ही अजून ह्याच्या पुढे कीर्तिवंत यशवंत व्हाल अशी सद्गुरूच्यांनी प्रार्थना करून मी पुन्हा एकदा समाजाच्या वतीनं सर्व माझ्या मंडळीला झालेला आहे. त्याचं मार्गदर्शन काय आहे, कसं आहे, मी काय ऐकलं आणि मी आपण कसा वागेन हे सगळं समाजाने ऐकण्यासाठी आपण परत नवरदेव सचिन आगरकर यांना विनंती करत आहे की त्यांनी समाजाचं मार्गदर्शन काय केलं असतं, कसं वागणार, याच्यापुढे काय करणार आहेस तू की समाजाचा सगळ्यात आशीर्वाद दोन पुढे लोक कशी चालवणार आहे हे थोडक्यात सगळ्यांना आपल्या परिसराला सांगण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करते. आता तिथेच राहू का? काय बोलू? हो हो
त्याचं अगोदर करू ना मी चाबण लागलो. आज जो काही तुम्ही माझा सत्कार आयोजित केला त्याबद्दल सर्व मुंबईकर समाजाचं आभार व्यक्त करतो. आज सर्वही खूप सुंदर सुंदर भाषण केलं आणि मला संबोधित केलं. सुंदर उदाहरण दिलं. खूप सुंदर सांगितलं की राज्यामध्ये मागे काय केलं आणि आता ह्यापुढे जसं आज सर्वांनी उपस्थित दाखवली तशीच पुढे माझं येणारं कार्य म्हणजे साखरपुडा, बापू हळद, लग्न सोहळा इथे सुद्धा सर्वांनी उपस्थित दाखवेल अशी विनंती करतो आणि माझ्या भाषणात आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन सगळ्यांना ऐकलेलं आहे, नवरदेवांना ऐकलेलं आहे. तर पुढील शेवटचं मार्गदर्शन करण्यासाठी आपले वरिष्ठ दर्जाचे सगळ्यांना लहान मुलांना सांभाळून घेणारे आपले वरिष्ठ या सभेचे माननीय अध्यक्ष सन्माननीय विनायक नागे विषय यांना मी विनंती करते की त्यांनी नवरदेवास थोडी शब्द मार्गदर्शन करावे. आलेल्या सर्व माझ्या गावचे सभासद आणि माझ्या आईचे बाहेर गावून आलेले पाहुणे एवढे योगेश काका ते पिंडीचे काका या सर्वांचे मी इथे आल्याबद्दल मी सर्वांचे प्रथम आमच्या गावचे तर्फे सर्वांचे स्वागत करत आहे. आणि याच्यानंतरही तुमच्या पूर्वमंगल कार्याला आपली सर्वांची उपस्थिती दाखवावी अशी मी सर्वांना विनंती करत आहे. सचिनला तेवढं सांगायचं आहे की आई वडील नसले तरी हे सर्व मंडळीचे शुभ आशीर्वाद तुझ्या पाठी राहतील आणि या सर्वांच्या आवडीचा आहे. आणि तुझे वडील की खरोखर निघून गेले असले आई वडिलांचे तरी तू त्यांची आठवण केलीस तरी पण तुझ्या ते सोबत आहे असे मी मला इच्छितो की त्यांचे आशीर्वाद तुला लाभतील. तुझे भाऊ आहेत, नातेवाईक आहेत, त्यांचा मान सन्मान करायचा आहे. आणि याच्या पुढेही जसं आपलं वस्त्र असतो ते फाटकं असतो ते पण नेमकं स्वच्छ असावं तसा तुला हा पुढील संसार चांगल्या रीतीने स्वच्छतेने आणि या सर्वांच्या आशीर्वादाने आनंदाने जावं. आणि तुझा या संसाराचा हे नाव आजपासून सुरू झालेले आहे आणि तू पहिलं तरी नेणारा तो सद्गुरू जाता आहे. आणि यांची सर्व आई वडिलांचे सर्वांचे आशीर्वाद सर्वांना लाभतील असे मी सगळी प्रार्थना करून ए गणपती बाप्पा मोरे आहे. ए घ्या ए गणपती बाप्पा मोरे बोला सगळे. गणपती बाप्पा एकविरा माते की घ्या एकविरा माते की हात होती का सगळे. गणपती बाप्पा तो बाजूला तिकडे करा. तो भूताना समोर आलो तिकडे करा.
दीदी थोडं वरती कर ना, वरती ऐसे 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 मला हे दिसू दे, हे दिसू दे.